आता नेवासा शहरात आलंय दी सॅनिटरी स्टुडिओ. टाइल्स, बाथरूम फिटिंग्स आणि सॅनिटरी वेअरचं फॅक्टरी आउटलेट. स्टाईल्स 28 रुपये स्क्वेअर फूट पासून, कमोड 1399 मध्ये, बेसिन 500 पासून सुरू. दर्जेदार, स्टायलिश आणि टिकाऊ मटेरियल, तेही फॅक्टरी प्राइस मध्ये. बचतही आणि क्वालिटीही. म्हणूनच रिनोव्हेशन असो वा नवं घर, त्यासाठी एकच नाव, दी सॅनिटरी स्टुडिओ. आपल्या शोरूमचा पत्ता दी सॅनिटरी स्टुडिओ, श्री पावन गणपती मंदिरासमोर, नेवासा फाटा रोड, नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. त्यामुळे आता उशीर करू नका, आजच भेट द्या दी सॅनिटरी स्टुडिओला. येत्या डिसेंबर महिन्यात होणाऱ्या नेवासा नगरपंचायत निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. यामध्ये एका बाजूला महायुतीतून उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असतानाच अलीकडच्या काळात माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटात प्रवेश केल्यामुळे महायुतीत काही राजकीय समीकरण बदलण्याचे संकेत दिसत आहेत. यामुळेच आता महायुतीत माजी आमदार मुरकुटे यांच्या येण्याने राजकीय तिढा सुटणार की वाढणार याची चर्चा तालुक्यात होत आहे. तसेच एका बाजूला याच पार्श्वभूमीवर आज माजी आमदार शंकरराव गडाख, मृद व जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन महत्त्वाची घोषणा केली आहे. या बैठकीत आमदार गडाख यांनी स्पष्ट केले की आगामी नगरपंचायत निवडणूक क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या तर्फे लढविण्यात येणार आहे. त्यांनी सांगितले की आपली ही लढाई कोणत्याही व्यक्ती वा पक्षाविरोधात नसून नेवासा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आहे. गडाख यांनी पुढे सांगितले की सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने व शिस्तबद्धपणे काम करून नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदावर जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणावेत. उद्या दिनांक 10 नोव्हेंबर 2025 पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत असल्याने आजच्या बैठकीत कार्यकर्ते व संभाव्य उमेदवारांना आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. तुम्हाला काय वाटतं, नेवासा नगरपंचायतीवर कोणाची सत्ता स्थापन होणार? आपले मतही आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व नेवासा नगरपंचायतच्या निवडणुकींवर बारकाईने नजर ठेवण्यासाठी आत्ताच आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.